तुम्ही फक्त त्या जेवणावर जगू शकता, तुम्हाला धड जगूही दिलं जात नसतं, तुम्हाला धड मरूही दिलं जात नसतं, असं सगळं जेलमधलं जेवण असतं। आणि त्याच जेलची बाहेर आल्यावर युवा पिढी म्हणजे स्टेटस ठेवते की अरे बापरे 302 307, त्यांची कुत्र्यासारखी धुलाई होते ते येरवडा जेल, कुत्र्यासारखी अक्षरशः। त्यांना पोलीस तुडवतात। तिथे जे सगळे कैदी होते ज्यांची 10-10 वर्ष शिक्षा भोगून झालेली आहे आतमध्ये जेलमध्ये आणि 1-1 2-2 वर्ष बाकी आहे, त्यांनाच त्या बाहेरच्या सगळ्या वातावरणात ठेवलं जात होतं, त्याच्याजवळून खंडने आकारली जाते। अक्षरशः जेलमध्ये सगळं रॅकेट चालतं फोनचं, आणि त्यांच्या घरच्यांना त्याला जर सुरक्षित जेलमध्ये जरी ठेवायचं असेल तर त्याच्या घरच्यांकडून अक्षरशः पैशांची खंडने मागितली जाते, नाहीतर त्याला चाकूने कुठेतरी तोंडावर स्क्रॅचेस पाडले जातील, कुठेतरी काही केलं जाईल। जेलमध्ये गेल्यावर काय होतं, मुलांचं काय होतं, त्या भाईगिरी करणाऱ्यांचे काय हाल होतात, म्हणजे मारामाऱ्या भाईगिरीचे स्टेटस ठेवून आतमध्ये जातात, जी समाजात आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी कारणांवरून वाद झालेले आरोपी बनतात। की म्हणजे असं तो 1 सेकंदाचा 2 मिनिटाचा राग असतो, त्याच्यामुळे कोणाला तरी जीव घेतला जातो। जे आरोपी आहेत ते जेलमध्ये होते, त्यातले 4 जण येरवडा जेलमध्ये, बाकीचे आर्थर रोड मुंबईला, आणि त्यातले फक्त प्रदीप शर्मा हे एकटेच बाहेर होते। पोलीस दलातले अधिकारी होते, पण त्यांना सुद्धा नशीब किती खराब असतं, त्यांना सुद्धा 12 वर्ष शिक्षा झालेली होती आणि ती शिक्षा भोगत होती। आता खरं काय खोटं काय हे न्यायालय ठरवेल। जेलमध्ये गेल्यावर काय होतं, मुलांचं काय होतं, त्या भाईगिरी करणाऱ्यांचे काय हाल होतात, किंवा जी मारामाऱ्या भाईगिरीचे स्टेटस ठेवून आतमध्ये जातात, जी समाजात आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी किंवा आपला मोठेपणा दाखवण्यासाठी जी काही कृत्य करतात, त्यांचे येरवडा जेलमध्ये गेल्यावर काय हाल होतात, याबद्दलचाच हा सगळा व्हिडिओ आहे। खरं तर माझा डायरेक्ट संबंध येरवडा जेलशी कधी आला नाही। LLB किंवा तुम्ही वकिलीचं शिक्षण घेत असताना तुम्हाला एक बॅच दिली जात असते की तुम्ही सेकंड इयरला असताना, सेकंड इयरला असतानाच तुम्हाला एक जेल व्हिजिट करण्यात येत असते, आणि जेल व्हिजिटमध्ये तुम्हाला सगळं काही दाखवण्यात येतं। उदाहरणार्थ कैदी कसे राहतात, कुणावर काय खटले आहेत, कशा प्रकारचे खटले आहेत, आणि तुम्ही त्यांचं जेवणसुद्धा बघू शकता, ते कसे राहतात, त्यांचे काय हाल असतात, ही सगळी परिस्थिती तुम्हाला सेकंड इयरच्या LLBला असताना तुम्हाला त्या जवळपासची ज्या जिल्ह्यात तुम्ही शिकताय तिथं तुम्हाला एक व्हिजिट कंपल्सरी असतं। पण आमचं नशीब एवढं जोरावर नव्हतं, कारण LLB करत असताना त्यावेळेस त्याच टाईम झोनमध्ये कोरोनाचा टाईम पिरियड चालू असताना कोरोना त्यावेळेस ओसरला होता, पण कोरोना ओसरल्यावरही तुम्हाला जेल व्हिजिट करू दिल्या जात नव्हत्या, कारण त्या कैद्यांच्या जीवाला सुद्धा धोका होता त्या कोरोनामुळं। तर येरवडा जेलचा आणि माझा संबंध कसा आला ही फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे सगळी। तर मी अशाच न्यूज बघत असताना एक न्यूज आली की कैद्यांनी उपहारगृह चालू केलं आहे। तसं येरवडा जेलमधले बरेचसे असे उपक्रम कौतुकास्पद आहेत। तिथं वॉशिंग सेंटर आहेत, म्हणजे स्वीट्स बनवण्याचं कामसुद्धा तिथले 302 307 म्हणजे सगळे सजा झालेले कैदी करतात। त्यानंतर त्यांनी उपहारगृहसुद्धा तिथं चालू केलेलं आहे। तिथल्या ज्या DIG आहेत, DIG मिस स्वाती साठे मॅडम यांच्या त्या नजरेखाली, त्यांच्या त्या याच्याखाली ते सगळं चालू आहे, आणि फार स्तुत्युतक उपक्रम असा तिथे चालू आहे तो त्या उपहारगृहाचा, आणि टेस्ट पण 1 नंबर होती। असंच मनात आलं आणि न्यूज चॅनलचा जो व्हिडिओ बघून मी तिथं गेलो। तिथं जात असतानाच मला बरेचसे प्रश्न माझ्या मनात तयार झालेले होते, कारण एकतर शिक्षण वकिलीचं घेतोय, आणि आपल्यासुद्धा आयुष्यात अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळं मला वकिलीत उतरावं लागलं, किंवा मी LLB करावं अशी प्रेरणा मला मिळाली, ज्या की पोलीस स्टेशन, जेल या संबंधी सगळं निगडीत होत्या, आणि त्या फार कमी वयात बघितल्या होत्या मी। त्यामुळं अनेक प्रश्न माझ्यासुद्धा मनात होते। पण आम्ही तिथं फक्त खायलाच गेलो। तिथं गेल्यावर अचानक असे बरेचशा गोष्टी मनात प्रश्न असतानाच म्हटलं आपण विचारायला पाहिजे, आपल्या मनातल्या हरकती त्या आपण समोर मांडायला पाहिजेत। तिथं गेल्यावर बऱ्याचशा गोष्टी माझ्या निरीक्षणात आल्या, ज्या चांगल्याही होत्या, काही वाईटही होत्या। काहींचं चांगलंही वाटलं की एवढे चांगले स्तुत्य उपक्रम येरवडा जेलसारखे जेल कारागृह आता राबवायला लागलेत, जे की त्या कैद्यांना म्हणजे माणसाच्या या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करत आहेत। वाईट याचंही वाटलं की फार
क्षुल्लक कारणांवरून वाद झालेले आणि त्या क्षुल्लक कारणांवरून वाद झालेले आरोपी बनतात, की म्हणजे असं तो 1 सेकंदाचा 2 मिनिटाचा राग असतो, त्याच्यामुळे कोणाला तरी जीव घेतला जातो, त्याच्यामुळे काही कोणासोबत तरी भांडणं होतात आणि त्यातून तो घेतलेला जीव, त्यातून झालेली ती सजा, त्यातून विखुरलेला तो सगळा संसार, ते सगळं घरदार, त्यासुद्धा कहाण्या तिथं बऱ्याच ऐकल्याने. नशीबमध्ये अजून इंटरेस्टिंग माणसासोबत माझी तिथं ओळख झाली होती. मी त्यांचं नाव घेणार नाही, कदाचित नाव घ्यावं की नाही हे मला माहीत नाही, पण मी शक्यतो टाळेल ते नाव घ्यायचं. प्रदीप शर्मा म्हणजे लाखन भैया एन्काउंटर केस जी आहे ही मुंबईतल्या एन्काउंटर स्पेशालिस्ट जे आहेत प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यातली सगळ्यात गाजलेली केस आहे आणि त्यांच्यामुळं तिथे मला वाटतं 12 की 16 जणांना सजा झाली होती, कारण ते एन्काउंटर फेक आहे असं कोर्टाच्या निदर्शनास आलं होतं. पण त्यातले सर्वच्या सर्व जे आरोपी आहेत हे जेलमध्ये होते. त्यातले 4 जण येरवडा जेलमध्ये, बाकीचे आर्थर रोड मुंबईला, आणि त्यातले फक्त प्रदीप शर्मा हे एकटेच बाहेर होते. तर त्यांनीसुद्धा त्या एन्काउंटरची जबरदस्त स्टोरी मला सांगितली, की 150पेक्षा कसे जास्त एन्काउंटर त्यांनी केलेले आहेत. म्हणजे ते पोलीस दलातले अधिकारी होते, पण त्यांनासुद्धा म्हणजे नशीब किती खराब असतं, त्यांनासुद्धा 12 वर्षे शिक्षा झालेली होती तिथं आणि ती शिक्षा भोगत होते. आता खरं काय खोटं काय हे न्यायालय ठरवेल, पण त्यांच्या स्टोरी ऐकूनसुद्धा मला असं बऱ्याच वेळा वाटतं की करून कोणीतरी दुसरं जातं, भोगावं दुसऱ्याला लागतं. अशासुद्धा गोष्टी पोलीस डिपार्टमेंटमध्ये बऱ्याच वेळा घडतात. काही इमानदार पोलिसांना काही लोकांमुळं भोगावं लागतं आयुष्यात. ह्यासुद्धा स्टोरी तिथं ऐकायला लागल्या, मग ऐकायला मिळाल्या. आणि तिथं म्हणजे एक तर त्या हॉटेलचे जे मेन मुख्य आचारी होते त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली मला, की ते एका हॉटेलचे आचारी म्हणून मुंबईमध्ये काम करत असताना कुणातरी कस्टमरसोबत भांडणं झाली आणि कस्टमरसोबत भांडणं झाल्यावर अक्षरशः त्यांनी रागाच्या भरात जो झारा असतो, काय म्हणतात त्याला, ते आपण ज्यातून ते आलूवडे किंवा ते सगळं काढतो असं कढईतून, तो त्याच्या डोक्यात हाणला. तो जागेवर मृत्युमुखी पडला आणि त्यांना ती शिक्षा झाली 14 वर्षाची जन्मठेपेची. अशा क्षुल्लक कारणावरून सुद्धा गेलेली सगळी मंडळी तिथे मी बघितली. पण मला स्तुत्य उपक्रम हा वाटतो की तिथल्या ज्या DIG आहे स्वाती साठे मॅडम आणि त्यांची सगळी जी टीम आणि जे काही असे स्तुत्य उपक्रम राबवते आहे की त्या कैद्यांना माणसाच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करत आहेत. तिथले जे सगळे कैदी होते ज्यांची 10-10 वर्ष शिक्षा भोगून झालेल्या आतमध्ये जेलमध्ये आणि 1-1, 2-2 वर्ष बाकी आहे, त्यांनाच त्या बाहेरच्या सगळ्या वातावरणात ठेवलं जात होतं. म्हणजे हॉटेलमध्ये किंवा त्या वॉशिंग सेंटरमध्ये, त्या काहीतरी जे सगळे जेवढे भरपूर उपक्रम आहेत, म्हणजे इवन सरकारी कार्यालयांची, मंत्रालय किंवा कलेक्टर ऑफिस, जेवढे महाराष्ट्रातले सगळे सरकारी कार्यालय आहेत त्यातली जे डॉक्युमेंट्स असतात, जे कागद असतात सगळे जे, ते येरवडा जेलमध्ये बनतात आणि मुद्रणालय तिथं आहे त्या कागदा, ते सगळं आपल्या याच्यात सरकारी कामांमध्ये वापरले जातं. ही म्हणजे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. तर असे बरेचसे किस्से मी येरवडा जेलमध्ये बघितले. त्यानंतर मी बऱ्याचशा स्टोरीसुद्धा येरवडा जेलमध्ये ऐकल्या आहे की संजय दत्त असताना तिथलं वातावरण कसं होतं. संजय दत्तने अक्षरशः तिथं रेडिओ स्टेशन चालू केलेलं होतं, तो सुद्धा तिथं काम करायचा संजय दत्त. आणि बरेचसे कैदी तिथे येऊन गेलेले आहेत. तिथं फाशी शिक्षासुद्धा सुनावलेले बरेच लोक आहेत. म्हणजे शरद मोहोळ ज्यांचा आता खून झाला होता, त्या शरद मोहोळांनी जे आतंकवादी होते तिथं त्यांचा भांडणं झाले, तिथं त्यांचा खात्मा केला, हे सुद्धा प्रकरण त्याच येरवडा जेलमधलं आहे. येरवडा जेलचा इतिहास फार जुना आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळापासून, इवन म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासूनचा हे आहे. म्हणजे पुणे करार जो आहे तो येरवडा जेलच्या हद्दीतलाच आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमधला येरवडा जेलची हिस्ट्री खूप मोठी आहे. पण आता जी येरवडा जेलची परिस्थिती आहे, जी की तरुणांच्या मनात भरवल्या जात आहे आणि इन्स्टा रील्स आणि यूट्यूबच्या या शॉर्ट्समुळं असं भासवण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही फार गुन्हेगार मोठे, येते कोयता गँग्स वगैरे, असं काही नसतं मित्रांनो. एवढे बेकार हाल असतात येरवडा जेलमध्ये. खायचे म्हणजे इवन हागायचे, मी सरळ सांगेल, खायचे, हागायचे, झोपायचे सगळे वांदे असतात. म्हणजे एकदा जर पहिल्यांदा जर त्या जेलमध्ये एंट्री केली
तो आयुष्यात भांडणं करायच्या वेळेस 10 वेळ तरी विचार करेल की बाबा मला 2 मारून जा, पण भांडणं नको, किंवा ते पोलीस स्टेशन, ते जेल, ते सगळं वातावरण नको. म्हणजे जिथं 10 जणांना झोपायची व्यवस्था आहे तिथं ती 50-50 जणं कोंबलेली असतात. तुम्हाला जेवण, म्हणजे असं म्हणतात की, मी सुद्धा ऐकलेल्या आहेत त्या गोष्टी, कारण तुम्हाला दिसणं आणि त्या असण्यात भरपूर अंतर असतं, की तिथलं जे जेवण असतं हे सगळ्यात बेचव जेवण असतं, की म्हणजे जनावर सुद्धा खायला मागपुढं बघेल असंच बेचव अन्न असतं. पण आता मानवाधिकार संघटनांनी बरेच पुढाकार घेऊन ते पण प्रयत्न केलेले आहेत. आणखी एक मला खटकणारी त्यात गोष्ट ही वाटली, की ही जी युवा पिढी आहे ही गुन्हे करून ज्यावेळेस आतमध्ये जाते, त्यांना कधीकधी तिथल्या गँग्स ह्या बढावा देतात बऱ्याच गोष्टींसाठी, आणि तेच पुढे मोठे गुन्हेगार होतात. पण त्या गुन्हेगारांचा अंत हा त्या गुन्हेगारीप्रमाणेच होतो. त्याला तीच मौत किंवा तीच शिक्षा तशा प्रकारचं होऊनच त्याला ती शेवटी मरण येतं. म्हणजे मी जर कुणासोबत काही वाईटपणा केला असेल तर कदाचित मी त्या वाईट प्रवृत्तीनेच माझा खात्मा होईल, हे अंतिम शेवट आहे, हे अंतिम सत्य आहे. तर ही जी मुलं आतमध्ये जातात आणि बाहेर येतात, ते स्टेटस ठेवतात, अक्षरशः त्यांची एवढी अक्षरशः धुलाई करतात पोलीस, भयंकर धुलाई करतात. त्यांना झोपायला धड जागा नसते, त्यांना खायला प्यायला धड जागा नसते. ते झालं आपलं सगळं. त्यापेक्षा वाईट ज्या परिस्थिती असतात, की येरवडा जेलच्या ज्या बाहेर बसतात, त्यांचे आईवडील त्यांना भेटण्यासाठी येतात, कोणी जमानतसाठी येत असतं, जिथं अक्षरशः कुत्रे मांजरं हागलेले असतात, सगळी घाण केलेली असते, सगळं संडास सगळी केलेली असते. तिथं आपल्या घरच्यांना, आपल्या आईवडिलांना, आपल्या बहीण भावाला तिथं आपल्यासाठी वाट बघत त्या मातीत, त्या घाणीत बसावं लागतं. हे ते मुलं, हे ते गुन्हेगार कधीच विचार करत नाही की आपल्यामुळे आपलं आयुष्य, आपल्या घरच्यांचं आयुष्य फार याच्यात वाया चाललं आहे. ते आपल्या काळजीपोटी पैसा चालला आहे, कोर्ट कचेरीचे व्यवहार सगळे वाढलेत. हा सुद्धा व्यवहार विचार त्यांनी खरंच करायला पाहिजे. आणि एवढे घाण परिस्थिती असते मित्रांनो, की ही जी बाहेर येऊन ती जी कॉलर उडवण्याची स्टाईल मारतात, यांना अक्षरशः लाताबुक्क्यांनी तुडवतात आतमध्ये जेलमध्ये, लाताबुक्क्यांनी. कुठलाच भाई, कुठलाच डॉन हा जेल किंवा पोलीस प्रशासनापेक्षा मोठा नसतो, हे लक्षात ठेवा. आणि गुन्हा करून, भाईगिरी करून काही सिद्ध होत नसतं, काही सिद्ध होत नसतं. तुम्ही 2 मिनिटासाठी जर माघार घेतली, तुमच्या घरच्यांना होणारा तो त्रास सगळा टाळला जातो. अशी बरीचशी प्रकरणं येरवडा जेलमधली मी बघितली आहेत. अजून एक जो माझ्या कानावरचा प्रकार आला येरवडा जेलमधला, ह्या सगळ्या अंदरच्या म्हणजे आतमधल्या खबरी असतात ह्या सगळ्या, की ज्यावेळेस तुम्ही, म्हणजे हा प्रकार येरवड्यात कमी होतो, पण हा प्रकार नॉर्थ साईडला, म्हणजे उत्तरेच्या जी सगळी जेल्स आहेत, राजस्थान, तिहाड जेल दिल्लीचं, म्हणजे हाय प्रोफाईल जेल आहेत, जिथं मोठमोठे कैदी आहेत, मोठमोठे हाय प्रोफाईल कैदी आहेत तिथं, लॉरेन्स बिश्नोई किंवा अशासारखे सगळे. ज्यावेळेस एखादा माणूस तिथं पहिल्यांदा जेलमध्ये जातो काहीतरी गुन्हा करून, तो जर चांगल्या घरचा असेल किंवा कसाही असेल, त्याच्याजवळून खंडणी आकारली जाते. अक्षरशः जेलमध्ये सगळं रॅकेट चालतं फोनचं, आणि त्याच्या घरच्यांना, म्हणजे त्याला जर सुरक्षित जेलमध्ये जरी ठेवायचं असेल तर त्याच्या घरच्यांकडून अक्षरशः पैशांची खंडणी मागितली जाते. नाहीतर त्याला चाकूने कुठेतरी तोंडावर स्क्रॅचेस पाडले जातील, कुठेतरी काही केल्या जाईल. हे असे बरेचसे किस्से आहेत, बरेचसे, की लाखो रुपये खंडणी मोठमोठ्या घरची जी मुलं आहेत ते आतमध्ये देतात. उदाहरणार्थ जी वेदांत प्रकरण झालं होतं, की आतमध्ये तो जर मुलगा गेला असता, तो बाल कारागृहात गेला होता, तरी पण तो जर येरवड्यात गेला असता, तर तो बिल्डरचा मुलगा आहे, पैशावाल्याचा मुलगा आहे, साहजिकच त्याच्या वडिलांनी पैसे पुरवलेही असते, तर त्याला ते मारून झोडून त्याला फोन करायला लावायचे घरी, किंवा असं काही करून तो प्रकार असं घडवल्या जात असतात. मी फक्त हे उदाहरण दिलं आहे. अशा प्रकारचे सुद्धा व्यवहार जेलमध्ये घडतात. जेलमधलं हे जे जेवण असतं, हे जेवण बेचव असतं. म्हणजे तुम्ही फक्त त्या जेवणावर जगू शकता, तुम्हाला धड जगूही दिल्या जात नसतं, तुम्हाला धड मरूही दिल्या जात नसतं, असं सगळं जेलमधलं जेवण असतं. आणि त्याच जेलची बाहेर आल्यावर ही युवा पिढी म्हणजे स्टेटस ठेवते, की अरे बापरे 302 307, यांची कुत्र्यासारखी धुलाई होते त्या येरवडा जेलमध्ये, कुत्र्यासारखी अक्षरशः. यांना पोलीस तुडवतात, वाटेल तिथे मारतात या गुन्हेगारांना, वाटेल तिथे, आणि मारायलाच पाहिजे. तुम्ही जर समाजात
गुन्हा करताय, तुम्ही जर समाजातलं वातावरण बिघडवण्याचं काम करताय, तर पोलिसांनी अशा गुन्हेगारांना तुडवलंच पाहिजे. मी तर त्याच मताचा आहे. आणि पोलिसांना ती खरंच सूट दिल्या गेली पाहिजे. कधी कधी त्या सुटेचा दुरुपयोगही होतो, पण मला वाटतं की 99 वेळा पोलीस हे चांगलंच काम करतात. पोलिसांना नावं ठेवली जातात, पण आपण त्या पोलिसांच्या नजरेने ही सगळी बाजू कधी बघतच नाही. आपण फक्त आपल्याला जे दिसते ते बघण्याचा प्रयत्न करत असतो. आणि येरवडा जेलच्या मग भरपूर मोठा इतिहास आहे, भरपूर सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं ही सगळी जी स्टोरी होती, खरं तर येरवडा जेल बघायचं राहिलं आहे आतमधून आमचं. आणि त्यात कुणी जाऊ नये असंच माझी इच्छा. म्हणजे जावं तरी वकील म्हणूनच जावं बाबा, की कुणाच्या तरी मदतीसाठी, कुणाच्या तरी निर्दोषाच्या सुटकेसाठीच जावं. वकील म्हणूनच त्या पायऱ्या मी चढावं, माझी तरी तीच इच्छा आहे. कारण येरवडा जेलसारख्या ठिकाणी गुन्हेगार म्हणून जाणं मला वाटतं ही कुणालाच न परवडणारी गोष्ट आहे. आणि ती कुणी करूही नये. आणि भाईगिरी आणि ह्या ज्या स्टेटसच्या नादात आहे ना, अजिबात पडू नये. पोलीस प्रशासनाचं पूर्ण लक्ष असतं तुमच्यावर, पूर्ण. आपल्याला वाटतं आपण एक भल्या मोठ्या समाजात जगतो, आपल्याला कोण ओळखतं किंवा काय, नाही. तुमच्यावर पोलीस प्रशासनाचं पूर्ण लक्ष असतं. कुठल्या बिल्डिंगमध्ये, कुठल्या गावात काय चालू आहे, कुठल्या गावात 2 नंबरचे धंदे चालू आहेत, कुठल्या इथे सगळं लक्ष असतं. पण काहीतरी पॉलिटिकल इम्पॅक्ट त्यांच्यावर असतो, पॉलिटिकल प्रेशर त्यांच्यावर असतं. त्यामुळे बरेच पावलं पोलिसांना सुद्धा उचलता येत नसतात. नाहीतर पोलिसांचं खरंच अक्षरशः प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष असतं. तर मी तरी एवढंच सांगेल की कुठलाही गुन्हा करताना, भांडण करताना कमीत कमी 10 वेळा आपला विचार करण्यापेक्षा आपल्या फॅमिलीचा, आपल्या आप्तस्वकीयांचा खरंच विचार करा. आणि या गुन्हेगारीपासून, या क्षेत्रापासून जेवढं दूर राहता येईल युवा पिढीने, तेवढं खरंच दूर राहिलं पाहिजे. धन्यवाद.